ते नाव काय आपलं? वैशाली. कुठे राहतो आपण? कुरम फाटा. काय घटना झाली नेमकी? मी जुन्नरवरून भाजी घेऊन येत होते. हम्म. मला असं दिसलं, मला वाटलं कुत्रा आहे म्हणून मी स्लो स्लो झाल्यावर मी काय असं ओळखलं नाही तो पूर्ण, म्हणजे वाघ होता म्हणून गाडीच्या पुढे म्हणून मी एकदम पार स्लो झाल्यावर त्याचा एक पाय डायरेक्ट माझ्या डोक्यावर आणि इथं काहीतरी लागलं चेहऱ्याला, म्हणून मी जागेवरच पलटी झाले. गाडी चालू जशी होती. तुम्ही गाडीवर एकटेच होता? हो, एकटीच होते मी. मग हल्ला झाल्यानंतर गाडी पडली? गाडी पडली, जागेवरच कालवडी झाली गाडी आणि मी गाडीवरून सरकत पुढे गेले. मग हल्ला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तुमच्या पुढे पाठीमागे लोक होती का? हा, एक गाडी आली नारायणगाववरून, ते थांबले. त्यांना वाटलं माझी मीच सरकून पडले का काय, म्हणून त्यांनी मला उठवलं. माझा डोळा पूर्ण सुजलेला होता. ते म्हटले दवाखान्यात जाऊ. त्यांना म्हटलं माझं इथंच घर आहे, माझ्या मिस्टरांना फोन लावा. मी माझ्या हाताने फोन लावून दिला. ते बोलले. त्यांना मी म्हटलं मला वाघ आहे इथं, तर त्यांना खरं नाही वाटलं. मग खूप गाड्या थांबल्यावर परत तो वरती चढून आला वत्ता पुलावर. म्हणजे दिसला पुन्हा तुम्हाला? पुन्हा दिसलं, सगळ्या लोकांना दिसलं. म्हणजे एवढ्या गर्दीत देखील तो वाघ पुन्हा दिसला? पुन्हा वरती आला होता पुलावर चढून. वडगाव सानिच्या रस्त्याला तो पूल आहे ना, त्या पुलावर आला तो आणि आमच्याकडे पाहत होता. तर मी म्हटलं ते बघा वाघ म्हटलं, सगळे लोक त्याच्याकडे पळत गेली. तो पुन्हा तिथून त्या वड्यात खाली उतरला आणि मग माझे मिस्टर मला इकडे घेऊन आले. आता कुठं लागले नेमकी तुम्हाला? माझ्या डोक्यात इथं असं पंजा ठेवल्यासारखं झालं, पण जखम नाही झाली. आणि इथं लागलं, डोळ्याला लागलं. हा, आणि चेहऱ्यावरती असं वर खडलंय काहीतरी, पण त्या हे नाही झालं, लांबून हे झाल्यामुळं हे झालं. एकटेच होते गाडीत तुम्ही? हा, मी एकटीच होते, टू व्हीलर होते. तुमचे मिस्टर कुठे आहेत? बाहेर. काय सांगाल? खरं तर मध्यंतरी वाघाचे जे हल्ले होते बिबट्याचे, ते थांबले होते कुठेतरी, आता पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले होताना दिसत आहेत. आता ही घटना पाहिली तर अतिशय भयानक घटना आहे. ही आमची ताई पुरणगावची एकटीच चालली होती बाजारावरून. इकडं आज रविवारचा बाजार असल्यामुळं नशीब पुढून गाडी आल्याच्या नंतर तरी गाडीवाल्यांनी तिला सावरलं. तिच्या डोक्यावर पंजा ठेवून वाघ उडी मारून गेला. पडल्याच्या नंतर तो पलीकडं वड्यात उतरला, पण पुढे मागं गाडी नसल्यामुळं काही अनर्थ होणार, तो अनर्थ टाळला. परंतु वन खात्याच्या लोकांना माझी विनंती आहे, मध्यंतरी आपण म्हणले इथून वाघ दुसरीकडे शिफ्ट केले, परंतु आता या अशा घटना पाहिल्या तर फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण या आता टायमिंग 6-7चा टायमिंग होता, फार उशिराचा पण टायमिंग, उजेड होता चांगला. ह्या उजेडात जर वाघांच्या 6:30-7च्या दरम्यान, 6:30-7च्या या एवढे लवकर जर वाघांचे हल्ले व्हायला लागले तर शेतकरी वर्गाने बाहेर पडायचं की नाही? घरी यायचा टाईम असतो शेतकरी वर्गाचा, कामगारांचा. अशा वेळेस हल्ले व्हायला तर काय करायचं? त्या ठिकाणी पिंजरा लावून लवकरात लवकर त्या वाघाला त्या ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट करावं अशी आमची विनंती आहे. पिंजऱ्याची व्यवस्था तुम्ही बोलले शेख आता त्या दिवशी सांगतो, कोरणचं आपले मुक्ताई मंदिर आहे ना, तिकडे सोबतच 2 वाघ पाहिले. रामशेठ सोबत 2 वाघ पाहिले. ते पाहिल्यानंतर इकडे खैरी वस्ती, जे खैऱ्यांचं घर आहे, तिथं लगेच म्हणजे एका तासाच्या याच्यामध्ये त्यांनी 1 टाईम 3 वाघ पाहिले. आता आमच्या पुरणकारांचा असं म्हणणं आहे की वाघ नव्हते आतापर्यंत. आमची इथे सगळी पोरं आहे, दिवस रात्र फिरतात पाण्यासाठी, वाघ नव्हते. पण आता आमचं असं म्हणणे का तुम्ही फॉरेस्ट खात्याने तिथे वाघ आणून सोडले की काय? मग अचानक वाघ एवढे आले होते? तुम्ही एक सांगा. एका तासाच्या अंतरात ते दोन वाघ एका ठिकाणी पाहिले, त्याच्यानंतर तो तिसरा वाघ त्यांनी तिकडे पाहिला. तसं तर होऊ शकत नाही ना. काय तो वाघ आता तुम्हाला सांगितले पुरम फाट्यातले जे हॉटस्पॉट तिथं बांधीचा वाडा, तिथं मुक्ताई मंदिराच्या तिथे चिंच आहे ती मोठी, तिथं आणि आपलं पुरण फाटा. आता ते फॉरेस्ट आहे म्हणजे तिथं शेटने सांगितले चव्हाण साहेबांना, तुम्ही प्लीज सहकार्य करा. कारण लोक रात्रीची ये रोजनी सर्वे करा. तो झाल्यानंतर परत तिकडे पण करा मुक्ताई मंदिराच्या. आता जी घटना आहे ना, किती म्हणजे भयानक. आता थोडक्यात वाचवले म्हणून आता किती भयानक काय परिस्थिती.
पाठ माझ्या पुस्तक माझं निवडून आमच्या घराकडे होतं. मला